नागपूर जिल्ह्यातील कुही येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग महिला व युवकांचा भव्य मोर्चा काढण्यात आला। बस स्टॉप पासून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। महायुती सरकारच्या कुंभकर्णी झोपेला जाग करण्यासाठी आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलनकर्ते एकवटले। मोर्चात महिला, दिव्यांग, बेरोजगार युवक व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। शेतकऱ्यांवरचा अन्याय थांबवा, 7/12 कोरा करा, बोनस द्या, हमी भाव वाढवा अशा घोषणा मोर्चात दुमदुमत होत्या। मोर्चा शांततेत पार पाडल्यानंतर तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधींनी तहसीलदार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन देण्यात आले। यावेळी मोर्चाला माननीय उपासराव भुते, अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, माननीय हरिदास लुटे, विनय गभिये, संदीप खानकर, महादेव चौधरी, चंदन मेश्राम, संजय मेश्राम, आमदार राहुल घरडे, मनोज तिमारे, अरुण हटवार, मंदा पाटील इत्यादी उपस्थित होते। जर शासनाने तातडीने पावले उचलले नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल असा इशारा केला। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर राजन शेंडे, विदर्भ प्रतिनिधी, नागपूर। काँग्रेस कमिटीच्या वतीने सरकारला इशारा देतो की शासनातील सगळ्या जनतेहो, सांभाळा स्वतःला सांभाळा आणि लोकांची कामं कशी करता येईल याचा प्रयत्न करा, एवढं बोलतो आणि मी माझी लज्जा घेतो। धन्यवाद। आपण बसलो, निवेदन दिलं। या अगोदरी महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या याच्याने सगळे निवेदन देण्यात आलेले। यांनी असे खोटे आश्वासन दिले, आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करू। शेतकऱ्याची कर्जमाफी देण्यामध्ये याची हिंमत नाही, कारण की हे उद्योग जे व्यापारी लोक आहेत त्याची सरकार आहे। या अगोदर सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब यांनी जे महाविकास आघाडी ज्यावेळेस होती, काँग्रेसची सरकार होती, तेव्हा पटकन कर्जमाफी, पाणी आला का ते कर्जमाफी, पूर परिस्थिती आली का ते कर्जमाफी, यायले अभ्यासच करायला 10-5 वर्ष लागते, हे काही देत नाही। तेव्हा उद्योगपतीचे पटकन कर्ज माफ होते, परदेशातही पळून जाते। असे आपली सरकार आहे। 4 महिने झाले त्या निराधार यांचे आणखी वेतन आलेलं नाही। या संदर्भातही आम्ही निवेदन दिलं आणि अजून मागण्या झाल्या नाही, तरी मी आपलं सगळं महाविकास आघाडीच्या उमरेड विभागीय कार्यालय मोठा मोर्चा काढा, हे रस्त्यावर उतरून त्याच्याशिवाय मानत नाही। आणि या गेंड्याची सरकार आहे, आपल्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या आणखी मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या नाही, असे बऱ्याचशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आणि बेरोजगाराची प्रमाण तर खूप आहे। आपल्या MIDC पहिली आहे, दुसरी आणली आहे। बरेचसे लोक त्या MIDCच्या खूप आजागाजा करत आहे। आमच्याकडे डोंगरगावला रिटी, तिकडे खूप मोठी MIDC, जे जुनी MIDC आहे त्याच्यात विकास झालेला नाही। त्याचं कोणते इथं एखाद्या पोरगा सांगा का त्याला रोजगार आहे, एखादी रोजगार नाही। आणि भाऊ असे सांगतात, आता जे काही नेते होऊन गेले, आपल्याच परिसरात नेते झाले, असे सांगतात का बापुरी तालुक्यात दुसरी MIDC तयार झाली, पहिले ज्या जुन्या MIDCचा विकास करा, तिथं स्थानिक बेरोजगाराला विकास करा, हे होतच नाही इथे। आणि हे असे आश्वासनवादी सरकार आहे। म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये तुम्ही आणखी येणाऱ्या 4 महिन्यामध्ये याचे धडा शिकवा। खोटी आश्वासन, आमची लाडकी बहीण, लाडक्या बहिणी निवडणूक होते, लाडकी बहीण आणि निवडणूक झाली का पडकी बहीण झाली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।